नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम मस्त खुसखुशीत आणि चविष्ट साबुदाण्याची पोळी. ही पोळी बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ होते. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी ही रेसिपी एकदम छान आहे. तर सुरुवात करूया रेसिपीला. सर्वात आधी एका कढईमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतला आणि मध्यम आचेवर सतत हलवत छान भाजून घेतले. साबुदाणा हलका फुगून कुरकुरीत झाला की गॅस बंद करा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. आता भाजलेला साबुदाणा मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करून घ्या. ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेतली. यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे किंवा जिरेची पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता एका मिक्सरच्या भांड्यात एक उकडलेला बटाटा, एक हिरवी मिरची आणि आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून अगदी गुळगुळीत मिश्रण तयार करून घेतलं. हे मिश्रण पोळीला छान मऊपणा आणि उत्तम चव देते. आता ही बटाट्याचे मिश्रण साबुदाण्याच्या पिठामध्ये घातले आणि सर्व साहित्य एकत्र छान मिक्स केले. जर गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घालून मऊसर पीठ तयार करून घ्या. पीठ जास्त घट्ट आणि पातळ होणार नाही याची काळजी घ्या. आता हाताला थोडंसं तेल लावून आणि पिठाचे समान आकारात गोळे केले. यानंतर बटर पेपर किंवा पोळपटावर हलकंसं तेल लावून गोळा ठेवा आणि हलक्या हाताने गोल पोळी लाटून घेतली. साबुदाण्याचे पीठ नाजूक असते, त्यामुळे पोळी सावकाश लाटली तर ती तुटत नाही. आता तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल लावा. तयार केलेली पोळी तव्यावर ठेवा आणि मध्यम आचेवर भाजायला सुरुवात करा. एका बाजूला हलका सोनेरी रंग आला की पराठा पलटवा. दुसऱ्या बाजूलाही थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. आता उपवासाला कोथिंबीर चालत नाही तर तुम्ही तिथे कोथिंबीर घालू नका. आता छोट्या छोट्या टिप्स म्हणजे काय तर साबुदाणा मंद आचेवर भाजा, त्यामुळे तो समान भाजला जातो आणि छान सुगंध येतो. साबुदाणा पूर्ण थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये फिरवा, म्हणजे पावडर अगदी छान बारीक होते. बटाटा गरम नसावा. थंड झालेला बटाटा वापरला तर पीठ जास्त चिकट होत नाही. पीठ मळून 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे पीठ व्यवस्थित सेट होते. आणि पोळी जाड ठेवू नका. मध्यम जाडीचा ठेवल्यास आतूनही छान शिजते. तर अशा रीतीने मी सर्व साबुदाण्याच्या ह्या पोळ्या लाटून आणि भाजून घेतल्या. गरमागरम आणि चविष्ट साबुदाणा पोळी आता सर्व करण्यासाठी तयार आहे. दही, शेंगदाण्याची चटणी किंवा उपवासाच्या लोणच्यासोबत याची चव आणखीनच अप्रतिम लागते. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद.